2024ला तुम्ही मनसेवर एवढी टीका केली होती आणि आता जेव्हा ही सगळी लोक एकत्र आली, तेव्हा तुम्हाला अडचण वाटली का? नाही, मला अडचण नाही वाटली. त्याचं कारण असं, की मी इतकं राजकारण बदलतं राजकारण आत्ता बघितलेलं आहे आणि त्यातली फ्लेक्झिबिलिटी पण मी बघितलेली आहे. आणि तुलनात्मक मी जेव्हा विचार केला ना, की होय, मनसे प्रमुखांनी माझ्यामध्ये खूप खूप जास्त ठिणग्या उडाल्या. म्हणजे त्यांनी माझे व्हिडिओ दाखवले, मी त्यांचे व्हिडिओ दाखवले, जे आहे ते अगदी खुलेआम आमने सामने सगळं झालं, फिट्टमफाट. पण हे सगळं होतानाच एक गोष्ट मात्र नक्की होती, की इतर लोकांनी पक्ष गिळंकृत केला, पक्षाचं नाव चिन्ह घेतलं. मनसे प्रमुख यांच्यापेक्षा वेगळे आहेत. त्यांनी त्यांचा स्वतंत्र स्पेस, स्वतंत्र अवकाश तयार केला, स्वतंत्र चिन्ह, आणि त्या चिन्हाला मान्यता स्वतःच्या बलबुत्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवली. आयत्या पिठावर रेघोट्या नाही ओढल्या, हे फार महत्त्वाचं आहे. या अर्थाने ते फार वेगळे ठरतात. ते स्पष्ट वक्ते आहेत. हो, म्हणजे ठाण्याच्या सभेत मी त्यांना पहिल्यांदा भेटले आणि भेटल्यावर म्हटलं, सर आपण खूप खूप काही झालंय, जाऊ द्या, सोडा आता. नाही सर, पण तरीही मला फार चला आता सोडा, आपण एक फोटो काढूया. आणि फोटो काढला, संपलं, भांडण संपलं. मला वाटते की तो मनमोकळेपणा, की दुश्मनी भी दिल खोल के और दोस्ती भी दिल खोल के, हे मनसे प्रमुखांचा हा गुण अतिशय चांगला आहे. तो वाखाणण्यासारखा आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांचं ओरबाडून घ्यायची वृत्ती नाही, हे फार चांगलं आहे.